नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह 53 जणांवर शेतकऱ्यांच्या नावावर बनावट कागदपत्रांच्या आधारे जवळपास 9 कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा लोणी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला असून संबंधित प्रकरण 2004 सालातील आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं आहे की शेतकऱ्यांच्या नावावर पैसे उचलून स्वतःच्या खिशात घालणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवणं योग्य नाही. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी देखील खासदार निलेश लंके यांनी केली आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि त्या सहकारी साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्याच्या नावे कर्ज काढून स्वतःच्या खिशात भरल्याबद्दल कोर्टाने आदेश केला आणि राधाकृष्ण विखे आणि इतर संचालक मंडळावर जो गुन्हा दाखल झाला त्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि माझी तर सरकारला मागणी आहे, विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना माझी मागणी, तुम्ही एका बाजूला सांगता की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, कर्जमाफी तर केलीच नाही तुम्ही, फक्त निवडणुकीपुरतं तुम्ही आश्वासन दिलं, पण कर्जमाफी तर केलीच नाही. पण आज शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फसवण्याचं काम तुमच्याच मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा तुम्ही घेतला पाहिजे ही आमची मागणी आहे. शेवट प्रशासनावर सुद्धा दबाव आहे आणि एक ना एक दिवस कुठंतरी सत्याचा विजय होत असतो. त्यामुळे काल जो गुन्हा दाखल झालेला आहे तो खऱ्या अर्थाने न्यायदेवतेने कौलत दिलेला आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.